नमस्कार मित्रांनो. आता आपण ही मुंडी बनवलेली आहे. तर खूप स्मेल येतो आहे, वास येतो आहे. खूप छान बनली असेल. तर तुम्ही मुंडी बनवणार घरगुती तर मी त्याची रेसिपी पुढे टाकलेलीच आहे. खूप छान, कारण टेस्टच अशी येते. आता मी थोडं त्याची चव घेतो आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने मुंडी घरी बनवू शकता. तर बघा, ही मुंडी कशी बनवायची मी तुम्हाला सांगणारच आहे. सर्वप्रथम आता बघा, मुंडे घेताना मी मार्केटला गेलेलो आहे. मार्केटला बघा, मुंडे आपल्यासमोर ठेवलेले आहेत. एक बिना भेजेची आहे, एक भेजेची आहे. परंतु आपल्याला पूर्ण भरलेली म्हणजे भेजेची ही समोर जी दाखवते ती मुंडी घेतली बघा. आणि खाटीक बघा, पूर्ण मुंडी कशा प्रकारे साफ करतोय बघू शकता तुम्ही. तर तो आता चाकूला घालला ना बघा. त्याला तो विचारून मटण दिलं ना. तू होता नाही का? आपल्या चाकूने त्याला शिट्या घ्यायला लावल्या. तो परत तोडतोय मी माझी चुकी झाली. तो मटनला वजन करायला पाहिजे. आणि अशा पद्धतीने वजन केलेली मुंडी आहे ती. कमी दिसतो ना, भरपूर कमी दिसतो. मटन किती जास्त दिलं मी त्याला. वजन योग्य पद्धतीने त्याचे पीस करायचे. ते डेली असे करत असतील तर ते हे करायचं ना. कशी मी कापायची माझ्या पहिल्या टेन्शन माझा सकाळी सकाळी बसरा बकरा आणून त्या साईडनं काप घेतोय तो. तर बघा, त्यांनी दोन्ही बाजू काढून घेतलेल्या आहेत अगोदर. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही हे केलं तर तुम्ही हे करू शकता. अरे क्या होता अंकल, का आओ ना. छोटे छोटे पीस करायचे आहेत. मेरा नंबर है ना आपके पास? तर बघा, पूर्ण आपले झालेले आहे. तर बघा, पूर्ण साफ झालेले आहे. पूर्ण साफ झाल्यानंतर तुम्ही चांगल्या पद्धतीने हे करू शकता. आणि तो बघा, त्याचा डोळा दाखवतो. आपण बोलतो हे त्याच्यात नाही घेत मी पूर्ण एडिट करतो मी नंतर. आपण बोलतो ते पण नाही यायला हा, हे पाहिजे. तुझं काय केलेलं आहे टेन्शन नाही घेऊ. आता ज्यादा तो आपलं त्याचा मेंदू काढणार भेजा. तर आपण भरलेली मुंडी घेतल्यामुळे तर बघा भेजेचा कसं समोर तुम्ही बघा, भेजे आपल्या समोर दिसतोय. तर मुंडी व्यवस्थित साफ करायची, कारण पूर्ण व्यवस्थित क्लीन केली तरच ती चव असते त्याला. मग आता तो भेजा काढतो. तर योग्य पद्धतीने तुम्ही मुंडी साफ करून घेतल्यानंतर पूर्ण बघा काय त्याचा किती शार्प बघा पीस करतोय तो. बस छोटे छोटे पीस, कारण आपल्याला ते शिजवण्यासाठी असे व्हिडिओ व्ह्यूज सोपं जात आहे. हां, मोठे जे पीस असतात माझं नॉनव्हेजचा चॅनल आहे ना. प्रॉब्लेम येतोय, कारण जागा कमी असते आपल्या पातेल्यामध्ये. छोटं पातेलं आहे आपलं. छोटे छोटे पीस करा. तर बघा, पूर्ण जवळपास त्यांनी तोडलेली लोकांचे हे पण येत असं ना केलेले आहे. हां, अनावश्यक तुम्हाला अक्कल नाही का? काढून घेतोय. तर हा तेलात आपण कांदा, लसूण आणि खोबरा आणि आपली कोथिंबीर फ्राय करून घेतलेली आहे. कोथिंबीर फ्राय नाही केलेली आहे, ती वरून आपण टाकलेली आहे आणि मिक्सरला टाकणार आहे. तर आपण ही आता मुंडी आणलेली आहे. ही मुंडी आता आपण याच्यामध्ये मीठ टाकतोय. मीठ का टाकायचं, तर भाजलेली मुंडी असते आणि तो कडवटपणा जाण्यासाठी आपण मिठाने धुणार आहोत. तर आपण थोडा 1 चमचाभर याच्यात मीठ टाकणार आहोत. तर ही आपली मुंडी आहे. तर बघा, आपण मीठ टाकतोय आणि मीठ टाकल्यानंतर पाण्यात आपण पाणी त्याच्यात घेणार आहोत. बघा, पाणी घेतोय आपण.
तर बघा हे आपण मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घेतो आहे, कारण जो कडवटपणा आहे तो निघून जातो. आणि मिठाच्या पाण्याने जर तुम्ही मुंडी धुवत नसणार तर धुवून घेत जा. पूर्ण ही मिठाच्या पाण्यात साफ केली जाते. ही आपण मिठाच्या पाण्यात पूर्ण स्वच्छ झालेले आहे. आता परत आपण साध्या पाण्यात धुवून घेऊ. नॉर्मल साध्या पाण्यात घेतले. आता हे आपण साधं पाणी घेतोय. साध्या पाण्यात एकदा आपण धुवून घेऊ. परत साध्या पाण्यात ही स्वच्छ करून घेतोय. आता आपण हा भेजा आहे, भेजा पण आपण धुवून घेतोय. आपण स्वच्छ पाण्यात बघा धुवून घेतलेले आहे. आता आपण भेजा पण आपण व्यवस्थित साफ करून घेतोय. ते वरचं लाल लाल आहे ते पूर्ण काढावं लागतं. नॉर्मल हे आहे. तर बघा जार आहे ती नॉर्मल निघून जाते. तर असं साफ करून घ्या. आपली मुंडी पूर्ण साफ झालेली आहे. तर मिठाच्या पाण्याने आणि नंतर साध्या पाण्याने धुवायचे आहे. लक्षात ठेवा. मिक्सरला लावणार आहोत. मिक्सरला लावून आपण मसाला पिसून घेणार आहोत. आपण ठेवलेलं आहे पातेलं, त्याच्यात आपण तेल टाकतोय. बघा 2 स्पून तेल टाकणार आपण. 2 म्हणजे जवळपास 1.5 स्पून टाकणार. आता हे गरम होऊन देणार. मसाला पिसून घेतलेला आहे तो हे करतोय, त्याच्यात टाकतोय आपण. हा आपण पूर्ण भाजून घेणार आहोत 2-3 मिनटं. मसाले टाकतोय बघा. हळद आपण तो पहिला आगरी मसाला टाकलेला आहे. हळद, आपली मिरची आणि हा एव्हरेस्ट मसाला. तर बघा आपण मिक्स करतोय आता याच्यात. जवळपास आपलं मिक्स झालेलं आहे. आता आपण ही मुंडी टाकणार त्याच्यात. तर बघा आपण आता मुंडी टाकलेली आहे. मुंडी टाकल्यानंतर हलवून घेणार. पूर्ण ते मिक्स करणार आहोत. बघा आपण पूर्ण मसाल्यामध्ये मिक्स केलेलं आहे ते. आता आपल्याला पाहिजे तेवढं आपण पाणी टाकणार आणि नमक टाकणार. आता हे पाणी आपण मिक्स करतोय. पाणी आपण आपल्या घरचे मेंबर किती आहेत त्याच्यानुसार टाकायचं आहे. जास्त पाणी पण टाकायचं नाही. तर बघा हे आपण पाणी मिक्स जवळपास झालेलं आहे. आता आपण चवीनुसार मीठ टाकतोय. टाकल्यानंतर आपण आता ही आपण जवळजवळ आपल्याला 20 ते 30 मिनटं आपल्याला पूर्ण उकळी द्यायची आहे त्याला. तर बघा पूर्ण त्याला कलर आलेला आहे आणि आता उकळीला आहे ते. तर पूर्ण ग्रेव्ही होईल बघा. तर तुम्हाला नंतर दाखवतोच. उकळीलाच आलेलं आहे ते आपलं. तर किती बघा स्मेल खूप छान येतो आहे. पूर्ण आपण केलेलं आहे. तर स्मेल त्याचं येईल आता. जवळपास आपली भाजी तयार झालेलीच आहे. तर बघू शकता पूर्ण भाजी उकळलेली आहे. तर बघा आपलं ताट तयार झालेलं आहे. पूर्ण एकदम क्लीन शिजलेलं आहे बघा. म्हणजे एकदम शिजलेलं आहे बघा. हे बघा पूर्ण शिजलेलं आहे. तर अशा प्रकारे हे आज आमचा मेनू आहे.